इकडे मुंबईला मोस्टली तुम्हाला असे केमिकल वाले प्रोडक्ट मिळतात ना, असे काही कार्यक्रम असतात त्या निमित्ताने लोकांना ओरिजिनल प्रोडक्ट मिळतात. हे बघा, अन्नपूर्णा कच्च्या फणसाची उखडलेली भाजी. मुंबईकरांचा आनंद होऊ दे. नक्की 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 मुंबईवाल्यांचा भंडार होऊ दे. नक्की नक्की. हरिओम. पहिले मीच मजुरी करत होते 15 रुपये मजुरी ना, तर आता मीच 10 महिलांना मजुरी देते. आणि मस्त सरस्वती, तुम्ही लहानपणी तुमच्या आठवणी ताज्या होतील. नॉनव्हेज प्रेमी लोक आहेत, जे काही खवय्ये आहेत, मांसाहार खवय्ये लोक आहेत, यांच्यासाठी पर्वणीच आहे. त्यांनी कधी यावं आणि एकदा हा मसाला ट्राय करावा. 100% त्यांना एक नवीन फ्रेग्रन्स मिळेल. त्याच्यासाठी पण चांगलं आहे. डिलिव्हरी मध्ये बाळाच्या आईला कधी खाऊ घातलं तर बाळ जन्मतः स्ट्रॉंग बनतं. जरी झाला ना व्हिडिओ, तरी तुम्हाला कधी आलात नाही इथे तर कुठे यायला पाहिजे, काय वैशिष्ट्यपूर्ण असे स्टॉल आहेत त्याची माहिती तुम्हाला इथे नक्की मिळेल. 108 रोगावर नियंत्रण ठेवते ती. ऍसिडिटी, गॅसेस, जमा, कॅन्सर, किडनी. सकाळी उठल्या 5 ml घ्यायचं, सगळ्या रोगांवर नियंत्रण राहते. ओरिजिनलिटी घुमटी पाहिजे असतील 10-5 झालेत आणि ऑलमोस्ट ऑल बंद झालेत. तर फूड कोर्टचा जमलं तर मी परत येऊन एकदा वेगळा ब्लॉग पण करीन. नमस्कार मित्रांनो, आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या आवडत्या जागी, म्हणजेच महालक्ष्मी सरस 2025 आलेला आहे BKC मध्ये. जसा आपण वाशीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की पहा. याची तारीख जी आहे ना, 11 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आहे. आणि टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10. आता ह्याच्यामध्ये मेन वैशिष्ट्य काय माहिती आहे का, इथे तुम्ही कुर्ला स्टेशनवरनं पण येऊ शकता किंवा बँड्रावरनं पण रिक्षा अवेलेबल आहेत. स्वतःची जर वाहन असेल तर तुम्हाला हे बघा इथे दिसत असेल पार्किंगची व्यवस्था आहे. ह्याच्यानंतर आज आपल्याला जाऊन आता खूप काही असे जसे बिस्किट्सवाले आहेत किंवा घोंगटीवाले आहेत, त्यांनी सुद्धा फोन केलेला की आमचा आता महालक्ष्मी सरस चालू आला आहे. तर सगळ्यात पहिलं थँक्यू त्यांच्यासाठी पण की इन्फॉर्मेशन तुम्ही दिलीत. आज जाऊया आणि बघूया आतमध्ये नेहमीप्रमाणे कुठले कुठले युनिक स्टॉल आहे. आता इथे जवळपास खाद्य आणि पकडून 500 स्टॉल आहेत. एवढे कव्हर करणं शक्य नाही आहे, पण जे आपले युनिक आहेत आणि जे काही वैशिष्ट्यपूर्ण असं तुम्हाला यायला पाहिजे आणि अशा स्टॉलमध्ये व्हिजिट करायला पाहिजे, असे स्टॉल आपण नक्की कव्हर करू. बरोबर 8 आज जाऊया आणि एक्सप्लोर करूया महालक्ष्मी सरस 2025. 1 नंबर इथे लिहिलेला आहे आणि इथून आपल्याला प्रवेश करून आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. याच्या व्यतिरिक्त आहेत ना, प्रवेश क्रमांक 2 सुद्धा आहे. आता तुम्ही बघू शकता एवढा मोठा आहे ना की तुम्हाला ॲटलिस्ट 2-3 तास तरी इकडे आल्यासाठी पाहिजे. इथे आपल्याला एंटरटेनमेंट सेक्शन पण आहे, खाद्य पण आहे. सगळ्याची व्यवस्थित माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल. तर पाहत राहा महालक्ष्मी सरस 2025 ॲट BKC. आपण आता एंट्री करूया. एंट्री केलेली आहे. जसं बघा आत आल्या ना असं तुम्हाला इकडे प्रदर्शन बघायला मिळतील. कन्फ्यूज व्हाल की तुम्ही एक्झॅक्टली कुठून जायचं. याच्यामध्ये ना 2, 3, 4, 5 सेक्शन, एवढे सेक्शन आहेत की तुम्ही फिरून आहे ना अक्षरशः तुम्हाला असं वाटेल की आपण कुठे आलोय. पण आता आपण स्टार्ट करूया A1 स्टॉलला, कारण पहिला स्टॉल आहे तर आपण त्याला पहिला 500 स्टॉलमध्ये A1 असतं पण फार मोठी गोष्ट आहे. ॲक्च्युली एंट्री केल्या आहे ना तुम्हाला इथे मस्तपैकी चिक्क्या मिळतील, कारण अजून हिवाळा अजून चालू आहे. चॉकलेट आहे, टेस्टी आणि हेल्थी आहे. मशरूमला प्रोटीनचं पॉवर हाऊस म्हटलं जातं, ज्यापासून कॅल्शियम वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, हाडं मजबूत होतात. म्हणजे एवढे सुंदर सारे फायदे आहेत. मुलं मशरूमची भाजी जेवत नाही, त्यामुळं आम्ही मशरूमला चॉकलेटमध्ये ऍड मशरूमची याची प्राइस काय असेल? याची प्राइस 50 रुपये या बॉक्सची आहे आणि याची 100. अच्छा. सर्वांनी प्रदर्शनीला भेट द्यावी आणि उमेद अभियानातील सर्व महिलांचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त विक्री करावी. तर हा आपण बघितल्यानंतर A2 म्हणजेच आपल्या ओळखीचे आहेत. गेल्या टायमाला वाशीमध्ये सुद्धा आम्ही यांची भेट घेतली. नमस्कार ताई. तर त्या हो, गुळाचा पेढा आहे. आत्ताच आम्ही टेस्ट सुद्धा केली. अप्रतिम टेस्ट आहे. आणि याची काय प्राइस असेल? 150ला पाव सर. 150ला पाव. अप्रतिम एकदम टेस्ट खूप चांगले. आणि हे पेढे सुद्धा आहेत. हो, पेढे आहेत. कंदी पेढा आहे हा. आता कंदी पेढा हो, 150ला पाव. आता वाशीला होतं तसंच आहे. हो, सेम. तर वाशीला तुम्हाला लांब पडत असेल ना तर मुंबईकरांना इकडे यायचं आपल्याला. गुळाचा पेढा खायला. आईला नगरचा स्टॉल आहे आणि हा 23 तारखेपर्यंत. हो. रोज सकाळी 10 ते 10. हो. तर बघा थँक्यू सर. बघू शकता असंख्य आता गर्दी प्रसिद्धात मुंबईकरांचा वाढत चाललेला आहे आणि खूप काही असे मुंबईकर सतत येत चाललेत. आणि शनिवार रविवारी तर इथे खूप प्रचंड गर्दी असेल. तर तुम्ही पण सगळ्यांनी या इकडच्या जे काही ग्रामीण उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन द्या. आता हा ही गावठी अंडी आहेत ना? वा वा वा. हे बघा गावठी अंडी, रिअल अंडी. कसे असतात ते? 240 रुपये डझन सर, 20 रुपयाला एक आहे. 20 रुपयाला एक. नमस्कार, ओळखलं का?
असे काही आहेत ना, यांचा आपला कॉन्टॅक्ट पण असतो आणि यांनी सांगितलेलं असतं की कधी स्टॉल असतात कधी नसतात. वाशीला तुम्ही नव्हतात ना? वाशीला नव्हतात ना माझ्यामध्ये? हां, थोडा कोडंबी हा गेल्या वर्षी पण व्हिडिओ केलेला. त्यात आहे काजू बदाम पिस्ता त्या टाईपच असतं ना हे खाण्यासाठी. काजू बदाम एक जास्त पौष्टिक आहे. विटॅमिन प्रोटीनची त्याच्यामध्ये शुगर लहान मुलांना पण देऊ शकता. लहान मुलांना पण खूप चांगलं आहे. त्या पाठीमध्ये तुम्ही फायदे देत नाही हे त्याचे. हां शुगरसाठी कॅल्शियमसाठी खूप चांगलं आहे. बीपी शुगरचा त्रास असला त्याच्यासाठी पण चांगलं आहे. हां. डिलिव्हरीमध्ये बाळाच्या आईल कधी खाऊ घातलं तर बाळ जन्मतच स्ट्रॉंग बनतं. बघ आतापासून खा. आता चालू कर खायला. दुधात गरम करून 2 थेंब कधी दिले तर बाळाचा निमोनिया सुद्धा बरा होतो. हे बघा बदाम पिस्ता काजू जसं तुम्ही ड्रायफ्रूट टाका ना तसंच आहे. हे आपल्याला मिळतं 160 ला. रुपयाला. आता हे 80 वाला आहे ना, आम्ही ट्राय करतो इकडे. तर नक्कीच तुम्ही पण इथे या आणि गोडा कोडंबीचा आनंद घ्या. मुंबईकरांचा आनंद मन प्रसन्न हे महालक्ष्मी सरसच्या कार्यक्रमात अगदी आनंदी आनंद होणार आहे. तुम्हाला वासुदेवाचं पण दर्शन इथे भेटतंय. एक ग्रामीण दडका आणि टच येण्यासाठी हे फार जरुरी आहे. अजून पण एक वासुदेव जे लास्ट व्हिडिओमध्ये होते त्यांना पण आपण भेटूया. हरिओम हरिओम. बघू शकता भरतारी असं बेडशीट्स अवेलेबल आहेत. असं नाही की नुसतं खाण्याचे किंवा एक स्पेसिफिक प्रोडक्ट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त असे आहेत ना तुम्हाला युनिक प्रोडक्ट ओरिजिनल प्रोडक्ट पण मिळतील. तुम्ही कुठं आलाय? गुजरात. मस्त एक स्टॉल भेटलाय A68 आणि सिंधुदुर्ग आपल्या कोकणातलाच आहे मालवण साईडचा. काय बघा हे तुम्ही ओळखलं का? चिमण्याची घरटी आहेत. जर तुम्हाला आहे ना आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा एका विंडोमध्ये तर तुम्हाला असं काही ठेवायचं असेल, ओरिजिनलिटी गावचा फील घ्यायचा असेल ना, तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. याच्या व्यतिरिक्त अशी बैलगाडी वगैरे आणि खूप काही युनिक अशी खेळणीसुद्धा आहेत. वा हे बघा खेळणी बघा, तुम्हाला विविध प्रकारची खेळणी इथे अवेलेबल आहेत. सुपर खेळणी आणि काही सावंतवाडी ना तुम्ही? अच्छा मालवणचे. अरे वा वा वा. ह्याची काय प्राइस आपल्या चिमण्याच्या कडे? हा जो बाहेर आहे तो? अच्छा बघा रिजनेबल प्राइस आहे. 200 350 असं काही प्राइस आहे. तर हा मला खूप युनिक वाटला. तुम्ही असं आपल्या विंडोमध्ये ठेवलं ना तर आपल्या गावचा फील नक्की तुम्हाला येईल इकडे. तर नक्की या स्टॉलला भेट द्या. A68 नेचर वर्ल्ड. ही पण टेस्ट करून देता इथे. तर तुम्हाला कुठली जर पापड घ्यायचं आलं तर पहिलं टेस्ट करा नंतर घ्या. आता हे कसं आहे तांब्याचं? 100 आहे सर. अच्छा हे 100 आहे. 150 आहे. 250 आहे. अच्छा अच्छा एक चालतो आणि हा 7 तास. हा 7 आहे. हे तांब्याचंच आहे का? प्युअर तांब्याचं घरगुती आता बनवलेलं आहे सर. अच्छा घरगुती माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि आम्ही असे रोज देवपूजा करतो सकाळ संध्याकाळ. तर अशा ठिकाणी असे जे देवभक्त असतील ना त्यांनी तर हे नक्की घ्यायला पाहिजे. साड्या शिवून कसं आहे मॅडम 2-2.5 आहेत. ही 3,000ची आहे. स्टार्टिंग 2-2.5 मग तुमच्याकडच्या साड्या असतात की आम्ही म्हटलं मॅडम माझ्याकडच्या साड्या असतील तर 2,000 आणि तुमच्याकडचे असेल तर 700 रुपये शिलाई आहे. शिलाई 700 रुपये शिलाई जर आपल्याकडची असेल तर, आणि जर तुम्ही त्यांच्याकडून घेणार असेल तर 2-2.5 हजारापासून स्टार्टिंग. आता 2 असे प्रोडक्ट आहेत तुम्हाला बघायला मिळतील इथे. गणपती आहे किंवा अशा काही मूर्त्या आहेत ज्या आपल्या शोकेशमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता. सगळ्यात युनिक आणि मस्त सरस्वती. तुम्ही लहानपणी तुमच्या आठवणी ताज्या होतील हे सगळं बघून. लहानपणी आम्ही दसऱ्याला सरस्वतीची पूजा करायचो. 124 जालनामधला आणि हे आपल्या ओळखीचेच आहेत. वाशीमध्ये भेटलेले. ॲक्च्युली सकाळीच त्यांच्याशी बोलणं झालं पण आता ओरिजिनलिटी घुमटी पाहिजे असतील तर नक्की या स्टॉलला भेट देऊ शकता. नाव शीतल दत्ता चाळके. आम्ही जालन्यानं आलेलो आहे. माझ्या गटाचं नाव अहिल्यादेवी स्वयंसहायता बचत गट आहे. आम्ही या पारंपरिक पद्धतीनं हातमागावर तयार केलेल्या घोंगड्या घेऊन आलेलो आहेत. माझी ही घोंगडी 750 पासून सुरुवात होते. 750, 800, 1000, 1200, 1500 अशी साईज आहे त्याची. आणि प्रत्येक घोंगडीची साईज वेगळी आहे, क्वालिटी वेगळी आहे. त्याच्या आपण उशा पण तयार केलेल्या आहेत मेंढीच्या केसांच्या. ज्याला मानेचा पाठीचा काही त्रास असला त्याच्यासाठी एकदम चांगले आहे. आणि सतरंजा सुद्धा आणलेलं आहे.
काइंड हा सतरंजी 3x6 जर घेतली तर 500ला आणला. ज्यांना कुणाला लागत असेल त्यांनी नक्की स्टॉलला भेट द्या. ना खरंच कूल आहे. म्हणजे पूर्ण एअर कंडिशन तर आहेच, पण एअर कंडिशन असल्यामुळे आहे ना थंडी म्हणजे अशी नॉर्मल नाही आहे, तर तुम्हाला थंडीचे वाजू शकते एवढी. म्हणजे असं चांगला म्हणजे असं तुम्हाला सर्फिकेशन वगैरे होणार नाही आहे. तर खूप चांगली व्यवस्था केली. तर जातीवर तुम्ही जळलं असेल ना तर त्या पण आठवणी ताज्या करायच्या असेल मुंबईत राहून, तर तुम्ही एकदा नक्की या स्टॉलला भेट द्या. शिवाजी महाराजांचे खूप सुंदर असा फोटो इकडे लावलेला आहे. जाणता राजा. खरंच शिवाजी महाराजांचा फोटो जरी बघितला काय आणि नाव जरी काढलं ना तरी कधी कधी अंगावर काटा येतो. सुबक अशी मूर्ती आहे. त्याच्या व्यतिरिक्त लाकडाचे असे काही अजून पण इकडे प्रोडक्ट मला बघा. A161 कोकण कन्या म्हणजेच आपला कोकणातला स्टॉल आहे. रत्नागिरी मालवण साईडचा सिंधुदुर्गातला स्टॉल आहे कोकण कन्या. प्रॉपर देवगड का? अरे वा वा, आम्ही पण रत्नागिरीचेच आहेत त्यामुळे परत पटकन थांबलो. हां, तर आपल्या कोकणातले प्रोडक्ट तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण इथे आता कोकणातले प्रोडक्ट आहेत ना तुम्हाला मिळतात. कोकण सिरप वगैरे आहे. कंपनी आहे. अच्छा. 600 महिला शेअर होल्डर आहेत. आपल्या काहींची युनिट आहेत. काही आपण रॉ मटेरियल देऊन आपण जॉब वर्क करून घेतो. अरे वा. आणि आता बचत गटाअंतर्गत जे आपले पीजी आहेत प्रोडक्शन ग्रुप त्यांच्याकडून आपण पिठं लोणची वगैरे आपण सगळं त्यांच्याकडून घेतलेलं आहे. अरे वा, खूप छान. काय महिलांना एक व्यवसाय मिळाला, एक मार्केट उपलब्ध व्हावं त्या दृष्टीने आम्ही ही कंपनी सुरू आणि केली हा आहे. पूर्ण जो महालक्ष्मी सरस जो हो, आहे हो. याचा उद्दिष्ट तोच आहे की ग्रामीण लोकांना प्रोत्साहन हो, देणे सरकारचा हा उद्दिष्ट आहे. बरोबर. त्यांची कला कौशल्य लोकांसमोर आली पाहिजे. बरोबर. मँगो जी आंबा रोल. आपली वडी असते, जी पोळी असते ती कापून आपण एक जरा एक वेगळं घेऊन अच्छा, काहीतरी वेगळं. हो काहीतरी वेगळं. बघा. ते मुलांच्या मस्त पुढे वाटतंय. वगैरे दिलं तर किती छान वाटते ना ती. हा, खूप छान खूप छान. अच्छा, जांभूळवडी. हो जांभूळवडी पण म्हणजे आहे. कोणाला डायबिटीस वगैरे Yes, असेल हो. त्यांच्यासाठी पण चांगलं. त्यांना विदाउट शुगर काही प्रोडक्ट खायचं असं वाटतं की हा, आपल्याला हा. इच्छा होते. कसं आहे? तसंही पण ते आहे 100 ग्रॅम आहे 80 रुपये. 80 रुपयाला हो. बघा. आता- Thank you so much. धन्यवाद थँक्यू. बघू शकता आता लोकांचा प्रतिसाद कसा वाढतोय आणि मुंबईकर आहेत ना अशा प्रोडक्टला नेहमीच प्रतिसाद देतात. अन्नपूर्णा कच्च्या फणसाची उखडलेली भाजी मस्त लागते, खूप छान. आणि याच्यामध्ये काय म्हणजे आता प्रिझर्वेटिव्ह करून ठेवले. अरे वा, किती 150 रुपये. आता बघा रेडीमेड तुम्ही अशी फक्त काय मसाला वगैरे लावून पटकन तुम्ही करू शकता. अच्छा, फोडणी देऊन डायरेक्ट. अरे वा, रत्नागिरी नावातच आपल्या खूप काय आहे. कोकणाच्या स्टॉलला नक्की भेट द्या. थँक्यू. शेतकऱ्याला टू डायरेक्ट ग्राहक. हा पूर्ण महालक्ष्मी सरसचा मेन उद्दिष्ट तेच आहे ना की शेतकऱ्यापासून डायरेक्ट ग्राहकापर्यंत डायरेक्ट सामान. हे बघा उत्तम प्रकार. अच्छा, जळगावचे आहेत तुम्ही. अरे वा. तर काय माहिती आहे ना इकडे महालक्ष्मी सरसचा उद्दिष्ट हाच आहे ना की आपल्याला ओरिजिनलिटी प्रोडक्ट आहेत ना तुम्हाला लगेच डायरेक्ट मिळतात. तर अशा प्रोडक्टांना नक्की तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे. काय बोलता मॅडम? खानदेशी. जळगाव. चालेल थँक्यू. आणि एकदा तरी लाईफमध्ये इच्छा आहे की नाशिकच्या त्या द्राक्षाच्या वेलीमध्ये किंवा बागेमध्ये जायची, आणि ती इच्छा थोडीफार पूर्ण इथे पण करू शकता. असं वाटलं तर मला पहिलं असं वाटलं की असे प्लास्टिकचे आहेत पण एक खरोखर ओरिजिनलिटी आहे. आणि माझ्या तर खूप फेवरेट आहे असे ब्लॅक द्राक्ष. हे कसे आहेत किलो मॅडम? अच्छा, इकडेच ठेवले तुम्ही. 186 चा एक स्टॉल आहे, हिंगोलीमधून आलेले आहेत. आणि बघू शकता इकडचे काही प्रोडक्ट आहेत आपण बघूया. यांच्यामध्ये आहे मिरची पावडर. ही कशी आहे तरी? 300 रुपये. जवळ चटणी अच्छा, चटणी भाकरी बरोबर मस्त खायची. नक्की. मिरची लोणचं आहे. वा वा. अरे वा. अच्छा, ते पॅक करून ठेवले तुम्ही. अच्छा, म्हणजे कधी जवळ रेडीमेड. पार्टी बघू शकता, तुम्हाला ऐकायला येत असेल ऑर्केस्ट्रा सुद्धा चालू असतं इकडे. त्यामुळे नुसतंच असं नाही तर जमलेत तर तुम्ही थोडं एंटरटेनमेंट पण करू शकता. आता हा खूप मोठा पेस आहे तर आपण ह्या साईडला पण थोडेसे स्टॉल कव्हर करायचा प्रयत्न करूया. हे बघा इथून आहे ना तुम्ही, बापरे. हां, हे बघा स्टॉल तुम्ही बघून आहेत ना तुम्ही ॲक्च्युली ना
थोडासा ब्रेक घेत जा, नाही तर ना तुम्ही नक्कीच दमाल. तुम्हाला वॉशरूमची पण सोय उपलब्ध केलेली आहे. इकडे तुम्ही आत गेलात ना, लेडीज जेंट्ससाठी वॉशरूम सुद्धा आहे. तुम्ही वाशी व्हिडिओमध्ये यांना नक्की बघितलं असेल, ओरिजिनल वासुदेव आणि नंतर एक मूर्ती दाखवलेली, तेच वासुदेव आपल्याला परत भेटत आहेत. आता वाशीमध्ये आपण भेटलेलो, गुरुदेव गुरुदेव हरिओम. कारण हा ग्रामीण प्रोग्राम आहे, तर अशा ठिकाणी वासुदेव असणं हे फार मस्त वाटतं. म्हणजे नाही, मागच्या आम्हाला माझे जे व्हिडिओ बघितले ना, त्यांनी पण कमेंट केलेली की वासुदेवांना बघून आम्हाला खूप बरं वाटलं. चालेल चालेल, थँक्यू सो मच. उदे भंडार बोलू दे, कुळाचा उद्धार होऊ दे, मुंबईकरांचा आनंद होऊ दे, नक्की 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 मुंबईवाल्यांचा भंडार बोलू दे. नक्की नक्की. हरिओम हरिओम. थँक्यू थँक्यू. हे बघा, आरामदायी खुर्ची. गोव्याला जाऊन बसण्यापेक्षा आहे ना, आता तुमच्याकडे जागा असेल ना, तर ओरिजिनल लाकडाच्या अशा खुर्च्या सुद्धा इथे बघायला मिळतात. निवा कसं वाटतंय? हो निवा, कसं वाटतंय? हाऊ यू फील? इट्स गुड. सेक्शन आहे ना, हा स्पेशली सेक्शन तुम्ही बघितलाय ना, तर ह्याच्यामध्ये आहेत ना तुम्हाला विविध प्रकारचे कपडे, खादी कपडे, ग्रामोद्योगचे कपडे, असे स्टॉल तुम्हाला खूप बघायला मिळते इथे. बघू शकता, तुम्हाला असे शर्ट्स, कॉटन शर्ट्स वगैरे पाहिजे असतील ना, तर तसा पण एक स्टॉल्स आहे इथे. बघा, खादी करून. खादी काय? खादीचे आहेत ना. जॅकेट पण आहे, मोदी जॅकेट. हे शर्ट वगैरे कसे असतात? 400. हे बघा, कॉटन टाईपच आहे. असा पण एक स्टॉल आहे. हे बघा, हे सीताफळ तर तुम्ही खूप खाल्ली असतील. रामफळ खायला तुम्हाला इकडे यावंच लागेल. सेंद्रिय पद्धतीचे काय? हो, समजलं मला. तुम्ही कुठले? सोलापूरचे का? आम्ही कोकण रत्नागिरी, पण आमच्या इथे पण मिळते. रामफळ बोलतात ना, तुम्ही काय बोलता याला? रामफळच. अच्छा, सेंद्रिय पद्धतीने. बघा, ओरिजिनल आहे ना. आता तुम्ही मागाशी प्रवेश क्रमांक 1 बघितला असेल, तर हा प्रवेश क्रमांक 2 आहे. आणि आता मी इथे एंट्री केली आहे प्रवेश क्रमांक 2 मध्ये. तुम्ही बघत असाल माझ्यावर चॅनलवर की किती प्रचंड मोठा आहे. प्रवेश क्रमांक 1, प्रवेश क्रमांक 2, आणि नंतर आपल्याला अजून त्या ऑर्केस्ट्रा वगैरे ते तिथे पण जायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेवणाचा स्टॉलसुद्धा आहे, तो आता पार्ट 1 किंवा पार्ट 2 मध्ये करावा लागेल. कारण एवढा मोठा ना व्हिडिओ खूप लेंदी होईल. पण लेंदी जरी झाला ना व्हिडिओ, तरी तुम्हाला कधी आलात नाही इथे तर कुठे यायला पाहिजे, काय वैशिष्ट्यपूर्ण असे स्टॉल आहेत, त्याची माहिती तुम्हाला इथे नक्की मिळेल. प्राईस असते तरी हार्ट बीपी शुगरवाल्यासाठी एकदम चांगलं. अच्छा, मग ह्याचे जर समजा आता ही बॉटल कोणाला पाहिजे असेल, ही शेंगदाणा आहे सर, हे 400 रुपये विकत होतात. 400 रुपये. अच्छा, 400 रुपये. किती येते? अर्धा आहे की 1 लिटर? 1 लिटर. हे सूर्यफूल 300 रुपये. सूर्यफूल. आणि ते खरेदीचं 1 लिटर 400. अच्छा, हे चांगलं असतं ना. चांगलं असतं. आणि हे सूर्यफूल शेंगदाणा तिळाचं आहे अर्धा लिटर 30 रुपये. आपल्या मॉलिश बिलिशला पण लहान मुलांना मसाज किंवा देवाचा दिवा राजमा आहे, लाल राजमा आहे, तूर डाळ आहे जात्यावरची, पुन्हा ज्वारी आहे, व्हाईट राजमा आहे, हा पेशी गहू आहे, हा सहसा इकडे भेटत नाही. अच्छा. हा, आणि तुम्ही कुठले आहेत? जालना जिल्हा. जालना. जालना. अरे वा वा. गावरान ज्वारी आहे. अच्छा, हे चणे वगैरे पण हा, आहे. हा व्हाईट चणा आहे. 150 म्हणजे काय, कसं? हा फरक आहे सर, तो लाल नाही चणा. म्हणजे किलो हा, किंवा किलो. अच्छा, 150 रुपीज किलो आहे. हा. हे बघा, केजीचे चावळी rate आहेत. चवळी सुद्धा आहेत आणि केजीचे रेट पण त्यांनी दिलेत. आणि हे असं आपण सगळे सगळे असे अच्छा, हा हेल्दी खाण्यासाठी. हेल्दी ब्रेकफास्ट साठी नाही, आपल्याला खूप पण- चांगले प्रोडक्ट आहे तुमच्याकडे. आणि कसं ओरिजिनलिटीज आहेतच, आणि याच्या आणि हे व्यतिरिक्त आपल्या एक्झाम्पल स्वतःच्या सेंद्रिय शेतीतले, त्याच्यात काहीच हे नाही, दुसरं खत वगैरे काहीच वापरत नाही आपण. नाही. गावरान खत वापरतो स्वतः. अरे वा वा. आणि तेच फार महत्वाचं इकडे, हा. कारण मुंबईकर मोस्टली अशा प्रोडक्टसाठी तरसलेले असतात. तेच ना. आणि इकडे मुंबईला मोस्टली तुम्हाला असे केमिकल वाले प्रोडक्ट मिळतात ना. असे काही कार्यक्रम असतात, त्या निमित्ताने लोकांना ओरिजिनल प्रोडक्ट मिळतात. थँक्यू सो मच. हे बघा, इथून आहे ना असे खूप काही रोज आहेत, आणि ह्याच्यामध्ये आहेत ना खूप काही ठिकाणी तुम्हाला वेस्ट, तर खूप काही प्रकारच्या चिक्क्यासुद्धा आहेत इकडे. इथे तुम्हाला खूप काही प्रकारची अशी लोणची किंवा पापड असे सुद्धा मिळतात. तर आपल्याला सगळ्या स्टॉल तर कवर करणं शक्य नाही आहे, पण असं काही युनिक, किंवा असं नाही म्हणत की युनिक आहे, त्याच्याबरोबरच आपले काही जुने महत्त्वाचे प्रोडक्ट असतील ते सुद्धा आपण नक्कीच कवर करू. तुम्ही गेल्या टायमाला चांगलंच ओळखलं असेल, कारण आपल्या व्हिडिओचा थंबनेल किंवा एकदम स्टार्टिंगलाच होत्या त्या गोमूत्राबद्दल फायदे. आता तो होतोय गोमूत्र आहे ना. नमस्कार, ओळखलं?
टायमाला तुम्ही मिस केलं असेल ना तर नक्की ह्या टायमाला पण परत येऊन तुम्ही भेट करू शकता. B137 यांचा स्टॉल आहे, लांबरावरती आहेत आणि त्यांनी मागच्या टायमाचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये. त्यांनी या फर्मेंटेशन अर्काचा काय फायदे ते पण सांगितले. नमस्कार, माझं नाव वनिता एकनाथराव साखरकर, मुक्काम बोपी, जिल्हा अमरावती. आणि मी गोमूत्र अर्क जे प्रदर्शनीमध्ये आणलं त्याचे फायदे असे आहे, 108 रोगावर नियंत्रण ठेवते ती. ॲसिडिटी, गॅसेस, दमा, कॅन्सर, किडनी. सकाळी उठल्या 5 ml घ्यायचं, सगळ्या रोगांवर नियंत्रण राहते. हे कशामधून घ्यायचं आणि याची काय प्राइस असेल आता छोटे घेतलं? छोट्या याची 60 रुपये आहे आणि मोठं घेतलं तर 120 रुपये आहे. पण खूप मी तुम्हाला सांगतो की 60 रुपयामध्ये ना तुम्ही ट्राय पण करू शकता. आणि हा 10 दिवस स्टॉल आहे. हो तुम्हाला वाटलं तर मोठ्या स्टॉल पण हे घेऊ शकता. हो आणि पाण्याबरोबर घ्यायचं. हो पाण्याबरोबर घ्यायचं. Acidity वगैरे सगळं ऍसिडिटी सगळं जाते आणि 2 दिवसात रिझल्ट मिळते त्याचे. 2 दिवसात पण आहे का? स्टोनसाठी पण आहे. तर आता वाजलेत बरोबर 9:15 आणि ॲक्च्युली 10चा टायमिंग आहे. तरीसुद्धा तुम्ही माशीच्या व्हिडिओमध्ये अशा काकी आहेत, त्यांना तुम्ही नक्कीच बघितलं असेल कारण B188 B188 ना. हे हळद आहे. तर माझी कालपासून ओरिजिनल हळद तुम्हाला इकडे मिळेल. हो 1 क्विंटल कालपासून हळद विक्री झाली. उद्या माझा माल 5 क्विंटल उद्या माल येणार आहे माझा. प्रोडक्टच कसे आहेत त्यामुळे लोक घेतात. हो आणि तुम्हाला मागे असं मी बघितलं, हे बघा तुम्ही बाहेर आहे ना पाठी, म्हणजे पोस्टर सुद्धा बघू शकता. पहिली मीच मजुरी करत होते 15 रुपये मजुरी ना. तर आता मीच 10 महिलांना मजुरी देते. हो बरोबर. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बोललेलं. हो तर माझं नाव आहे सौ लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे, राहणार उमरा, तालुका जिल्हा हिंगोली. माझ्या गटाचं नाव आहे दुर्गा माता स्वयंसहायता समूह आणि दुर्गा ग्रह उद्योग आहे. माझा मोबाईल नंबर पण आहे हा 88 88 58 51 74. आणि B188 स्टॉल नंबर आहे. आणि 23 तारखेपर्यंत आहे. 23 तारखेपर्यंत. हो भेटायचं असेल तर आणि सर्व महिलांना माहित आहे. तर आज सकाळी पण इथल्या बांद्र्यामधल्या महिलांनी 10 किलो हळद माझी नेली. आणि लोणचं तर सर्वांनीच नेलं. मिरचीचं लोणचं खूपच आवडलं सगळ्यांना. धन्यवाद. तर ह्याच्या आधी ना तुम्ही अजून एका व्हिडिओमध्ये तुम्ही यांना बघितलं असेल, वाशीच्या आपले मित्र सोपान. हाय सोपान. नमस्कार सर. नमस्कार. सर मी एक माझा पर्याय निवडलो, जसं की आता माझ्याकडे चहा मसाला आहे, बरोबर आहे. तर मी एक 20 रुपीजचं एक पॉकेट ठेवलं होतं जे कस्टमरला अफोर्डेबल होईल आणि चालतं बोलतं एक सॅम्पल आहे ते घेऊन जाऊ शकतात. आणि मी इथे एक 10 ते 12 दिवस आहे. जर त्यांनी 1 टाइम जर यूज जर केलं तर मला माझ्या प्रोडक्टवर ट्रस्ट आहे, ते 100% माझ्याकडे रिटर्न येणार. तर हा मोटिव्ह धरून मी छोटे छोटे सॅम्पल अगोदर तयार केले होते. हे चाकोती म्हणतो आपण याला. मुगात डाळीपासून आणि तांदळापासून आपण चाकोती तयार होती. एक नमकीनचा आयटम आहे तो आणि खूप चांगला आयटम आहे. देन सेकंड वन ही आपली लसणाची चटणी आहे. ही लसणाची चटणी आणि मिरची आहे. ही पण टेस्टला खूप छान. त्याचा गरम मसाला आहे. यामध्ये आपण 22 प्रकारचे मसाले यामध्ये वापरतो आणि प्रॉपर एकदम वऱ्हाडी टाईपचा हा मसाला आहे. जे काही नॉनव्हेज प्रेमी लोक आहेत, जे काही खवय्ये आहेत, मांसाहार खवय्ये लोक आहेत, यांच्यासाठी पर्वणीच आहे. त्यांनी कधी यावं आणि एकदा हा मसाला ट्राय करावा. 100% त्यांना एक नवीन फ्रेग्रन्स मिळेल. मला मसाले वगैरे आवडले तर तुम्हाला कुरिअरची ऑर्डर पण मी टाकू शकतो, पोस्ट करू शकतो. नंतर माझ्याकडे ग्रेव्ही पावडर आहे, जसं की आपण बघू शकता ग्रेव्ही पावडर. या ग्रेव्ही पावडरचे फायदे असे आहेत की यामध्ये ना एक 4 ते 5 प्रकारची डाळी वगैरे आपण मिक्स केलेल्या आहे आणि मटकी पण मिक्स केलेली आहे, तांदूळ मिक्स केलेले आहे. यामुळे जे आपली भाजी घट्ट होते. नवीन उद्योगाकडे मराठी कला पाहिजे. येस ती तुमच्याकडे खूप चांगली आहे. आपल्या प्रोडक्टला कसं सेल करायचं त्याच्या व्यतिरिक्त नॉलेज पण तुम्हाला. येस थँक्यू सो मच. मी बुलढाण्यावरनं आलोय आणि प्रामाणिकपणे मी मेहनत करतोय. मी छाती टोकून सांगतो माझे मसाले केमिकलला विरोधच करतात. वाजलेत बरोबर 10 आणि इथे आजूबाजूला तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट स्टॉल आता हे बंद व्हायला आले. तर नियमाचं पालन सुद्धा होतं आहे. 10 वाजेपर्यंत हा असतो स्टॉल. तर तुम्ही पण तो टायमिंग जो आहे 10 ते 10 तो पकडूनच या, कारण नंतर हळूहळू स्टॉल बंद व्हायला होता. ऑलमोस्ट स्टॉल बंद झालेत. त्यामुळे असं मालवणी जत्रामध्ये वगैरे कसं की 10 म्हटलं की 11 होतं 12, तसा हा प्रकार इथे नाही आहे. काटेकोर पालन केलं जाते. तर जो काही फूडचा ब्लॉग आहे ना तो आपल्याला सेपरेट वेगळा करावा लागेल. बनू पार्ट 2 वगैरे. पण सध्या तरी आहे ना हे बघा तुम्हाला इथे असं नॉनव्हेज वगैरे असं जेवण तुम्हाला बघायला मिळतं. आणि इथून आल्याच्या नंतर आहे ना हे बघा पब्लिक पण बघू शकता. तर फूड कोर्टचा जमलं तर मी परत येऊन एकदा वेगळा ब्लॉग पण करीन, कारण आता ताकद एवढी राहिली नाही आहे. असेल की किती स्टॉल आहेत इकडे आणि सगळं कवर करणं हे खूप हार्ड वाटत होतं. तरीसुद्धा आपले काही ओळखीचे आहेत किंवा ह्याच्या व्यतिरिक्त जे काही युनिक असं आयटम मला दिसले ना जिथे तुम्हाला यायला पाहिजे असे स्टॉल्स आहे ना आपण इथे ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता पाठीमागे
की फूड स्टॉलचा ना एक वेगळा ब्लॉग पण मी करणार आहे. तर 2 दिवसानंतर तोही पोस्ट होईल, कारण आत्ता एवढं कवर शक्य नव्हतं. वाजलेले आहेत पण आता 10:30, त्यामुळे ऑलमोस्ट स्टॉल बंद झालेत आणि व्हिडिओ पण खूप मोठा झाला असेल. तर हा व्हिडिओ दाखवण्याचा एक प्रयत्न होता की ग्रामीण उद्योजक आपापल्या राज्यातून इथे येऊन आपले ओरिजिनलिटी प्रोडक्ट, म्हणजे इथे एक महालक्ष्मी सरसचं एक खासियत अशी आहे की तुम्हाला एकदम रिअल प्रोडक्ट भेटतील. तर असे प्रोडक्ट घेण्यासाठी मुंबईकरांनी नक्की व्हिजिट करा BKCमध्ये. 23 फेब्रुवारीपर्यंत आहे सकाळी आणि रात्री 10 वाजेपर्यंत हा पूर्ण कार्यक्रम चालतो. तर नक्की तुम्ही व्हिजिट केली पाहिजे आणि अशा उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण येऊन. हा जो फूड स्टॉल जो आहे ह्याचा सुद्धा एक्सप्लोरिंग ब्लॉग आता 2 दिवसानंतर नक्की करायचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय राहिले असतील तर ते पण आपण कव्हर करू. चला तर मित्रांनो, वेळ आली इथे थांबायची. वाजलेच बरोबर 10:30. असे व्हिडिओ आम्ही बनवत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सबस्क्राईब केला तर काय येणार की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जे आमचे मुंबईतले कुठे असतील किंवा याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठे बाहेर गेलो तर ते सुद्धा कसं जायचं, काय तिथे रूल्स आहेत, असे सगळे व्हिडिओज पण आम्ही करत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, म्हणजे अजून लोकांना याची माहिती मिळेल. चला तर मित्रांनो, इथेच थांबूया. बाय. जे काही आपले उद्योजक आहेत त्यांना जायची वेळ झालेली आहे, बसमधून प्रवास करतात, तर नक्की मेहनत पण खूप असते. सकाळी परत 10 वाजता त्यांना इथे हजर यावं लागतं. सो म्हणून सांगतो, अशा उद्योजकांना नक्की प्रोत्साहन द्या. आणि हे बघा, इथे आहे ना ऑर्केस्ट्रासुद्धा असतो, म्हणजे रोज आहेत ना विविध असे संगीतमय एंटरटेनमेंट कार्यक्रम पण असतात. ते पण आज मिस झाले, तर आपण त्या पुढच्या ब्लॉगमध्ये ते पण कव्हर करू.